मराठीला नाही हिंदीला पर्याय दिल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। एनईपी मध्ये 3 भाषांचं सूत्र आहे। मराठी महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नसल्याचं फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं। राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचंही फडणवीस म्हणाले। कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं। ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे। एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे। कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल। त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीने देखील ट्रेनिंग दिलं जाईल। त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे। माझी राज ठाकरेंची चर्चा झाली। त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजेत, तिसरी भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। एनईपी देशाकरता आहे। आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तामिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट। आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल। दरम्यान राज ठाकरेंनी कथित हिंदी सक्तीवर आक्षेप घेतल्यावर भाजपनं देखील स्पष्टीकरण दिलं। पाहूया। राज्य सरकारनं हिंदी अनिवार्य केलेली नाही। पहिली भाषा म्हणून मराठी सक्तीची आहे, ती कुणालाच नाकारता येणार नाही। दुसरी भाषा ही इंग्रजी आहे कारण ती जागतिक भाषा आहे। तिसरी भाषा म्हणून पर्याय देण्यात आले आहे, त्यात उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगू इत्यादी भाषा निवडता येणार आहे। त्यात नियम फक्त एकच आहे की भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा अधिक असेल तर तिथे शिक्षक देण्यात येईल। तशी संख्या नसेल तर तिथे ती भाषा ऑनलाईन शिकावी लागेल। यातून सहज लक्षात यावं की हिंदी अनिवार्य केलेली नाही आणि एक जरी विद्यार्थी दुसरी भाषा शिकू इच्छित असेल तरी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे, असं हिंदी सक्तीवर भाजपनं स्पष्टीकरण दिलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व